जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून। नमस्कार, महाराष्ट्र पंच न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी नाजिम सिद्दीकी। पाहूया शहरातील ताज्या घडामोडी। आठवणींच्या समाधीला एक फूल वाहवं। मराठवाडा केसरी कैलासवासी भाई अण्णासाहेब दोहारे यांनी 1908 रमेशरावजी नाईकवाडे सरांसाठी आपण एकदा टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करूया। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला रमेशराव। यानंतर आमचे मित्र राजेंद्र गहाळ सर यांची कोंडी 2 एकर आणि पोशिंदा ही कथासंग्रह प्रसिद्ध झालेले, त्यांचं दुसरी आवृत्ती निघालेली आहे। पोशिंदा हे पुस्तक त्यांनी मराठवाडा केसरी अण्णासाहेबांना अर्पण केलेलं आहे आणि 2 एकर हे पुस्तक ॲडव्होकेट विजयरावजी गव्हाणे साहेबांना अर्पण केलं आहे। त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या पुस्तकांचं विमोचन करायचंय। आदरणीय राजेंद्र गहाळ सर ग्रामीण कथाकार यांची कोंडी 2 एकर आणि पोशिंदा दुसरी आवृत्ती डॉक्टर दीपक चांदणे पुणे पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेली आहे। पोशिंदा आहे अण्णासाहेब गव्हाणे यांना अर्पण, मराठवाडा केसरी भाई अण्णासाहेब गव्हाणे यांना अर्पण केलेलं आहे आणि 2 एकर ॲडव्होकेट विजयरावजी गव्हाणे साहेब यांना अर्पण केले। मान्य सर्व संचालक मंडळ नाईकवाडे सर, चट्टे सर, प्रदीप चव्हाण सर, अमोल क्षीरसागर सर, अजयरावजी गव्हाणे साहेब, मोहन आलाट सर, शेतकरी कामगार पक्षाचं जे निवडणुकीचं चिन्ह जे होतं बैलगाडी, जे की अण्णासाहेब गव्हाणे साहेब आणि शेतकरी कामगार पक्षाचं महत्वाचे चिन्ह श्री लखनसिंह जाधव सर, दादासाहेब नाईकवाडे सर यांनी सुद्धा एक मिनिट विचारपीठावर यायचे। राईट ओके समोर ज्यांच्या व्याख्यानाची आपण आतुरतेने वाट पाहतो, शोध शेती संस्कृतीचा या विषयावर सन्माननीय इंद्रजित भालेराव सर असलेले परभणीचे माजी ज्येष्ठ सहकारी, माजी मंत्री आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं कॉलेज चालवून परभणीमधला एक विकासाचा पर्व उभा करणारे गणेशरावजी दुधगावकर कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत, ज्यांचं व्याख्यान या ठिकाणी होणार आहे, अशा परभणीच्या आपल्या मातीमध्ये जन्मलेले अत्यंत कवी इंद्रजित भालेराव, साहित्यिक ॲडव्होकेट अशोक सोनी, व्यासपीठावर उपस्थित असलेले पंजाबराव टक, देशमुख साहेब, परिहारजी, नाईकवाडेजी आणि ज्यांचा आज आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत, तसे माझे मित्र आणि लहानपणापासूनचे सहकारी, ज्यांना मध्य प्रदेश सरकारने आता त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर, कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्रातला एका तरुणाला, ज्यांनी विशेषतः आंबेडकर चळवळीमध्ये अत्यंत अभिमानाने आणि गौरवपूर्ण काम केलेले, ज्यांना मध्य प्रदेश सरकारकडून भीमरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे, असे माझे सहकारी भीमराव हाती आंबेडकर आणि त्याचबरोबर आमच्या चळवळीतले कार्यकर्ते, खूप संबंध, ज्यांना कॅम्ब्रिज विद्यापीठाने परभणीचे कोल्हापूर येथे काल माननीय सनद डॉक्टरेटची सनद दिली, त्यांचाही आपण सत्कार करणार आहोत, असे खूप संबंध। मित्रो, अनेक दिवसापासून हा विचार होता की आपण अण्णाच्या नावाने या ठिकाणी व्याख्यानमाला सुरू करा, परंतु आज
त्यांचं मध्यहून 30 वर्ष झाले आहेत. त्यांची पुण्यतिथीला 30 वर्ष. आणि म्हणून त्या अण्णासाहेब गव्हाणे प्रतिष्ठानचे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांनी असं सुचवलं की आपल्याला पुष्पगुच्छ यावर्षी सुरुवात करायचं आहे. आणि पहिलं पुष्प आपण शोध शेती संस्कृतीच्या शेतकरी विषयी प्रश्नांचा उहापोह करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या व्यवस्थेचा विचार करण्यासाठी आणि मागच्या सर्व चळवळीचा आधार त्याच्यावर घेऊन शेतकरी संघटनेची सरदोषीची चळवळ असो का शेतकरी कामगार पक्षाची 1948 पासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उभा केलेली शेतीमालाच्या किफायतशीर भावाची एन डी पाटलांनी लिहिलेल्या पुस्तकावरची चळवळ. आणि त्याचबरोबर नुसतं शेतीच्या चळवळीवरच नाही, ग्रामीण आर्थिक व्यवस्थेवर काम करणाऱ्या त्या चळवळीचा एकदा उहापोह करणं आज त्या परिस्थितीमध्ये मला गरजेचं वाटलं, म्हणून मी हा विषय घेऊन या ठिकाणी ही व्याख्यानमालाची सुरुवात केली. कारण आजच्या काळामध्ये जी परिस्थिती आहे, बापूसाहेब सुद्धा आमदार होतो, आम्ही सुद्धा आमदार होतो, बापूसाहेब सुद्धा मंत्री होते, पण आजच्यासारखे नाही. आम्ही आमदारकी 85ला मी निवडून आलो तर आमची 40,000 रुपयामध्ये आमदारकी संपली. किती हे परिहार वगैरे सगळे कार्यावरती मोटरसायकलवर आम्ही फिरत होतो. आमच्याजवळ फिरायला गाडी नव्हती, पण कार्यकर्त्यांचा तरुणांचं जाळ. पूर्ण निवडणुकीचा खर्च किती? 40,000. आजच्या तुलनेमध्ये नगण्य खर्च आहे. आजच्या समग्र निवडणुका ह्या ज्या पद्धतीनं सामाजिक परिस्थिती एका विशिष्ट ओघामध्ये वाहत आहे, गुलामगिरीकडे जाण्याचे सर्व लक्ष दिसत आहे. समाज हा लाचार करण्याचा प्रयत्न पूर्ण महाराष्ट्रामध्ये पैशाच्या जोरावर विकत घेण्याचा प्रयत्न या देशामध्ये सुरू झालेली प्रक्रिया, आणि त्या प्रक्रियेमध्ये चळवळीच्या सामर्थ्यावर लढणाऱ्या लोकांचा विचारांचा उल्लेख आणि करणं, आणि तेच मार्गदर्शक ठरू शकतात, तेच या समाजासाठी उद्याचे दीपस्तंभ ठरू शकतात. या अंधारातून जर वाट काढायची असेल तर या जुन्या जाणत्या लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर त्यांनी जो संघर्ष केला, त्या संघर्षाची माहिती आणि त्यांच्या लढाईचा संघर्ष, त्यांच्या विषयाचा संघर्ष हा जनतेसमोर मांडणं माझ्या दृष्टीने मी जरुरी समजतो. म्हणून पहिलं पुष्प गुंफण्यासाठी शोध शेती संस्कृतीचा या विषयावर आम्ही इंद्रजित भालेराव यांना या ठिकाणी निमंत्रित केले. त्यांना निमंत्रित करताना हा विषय आमच्या डोक्यामध्ये माझ्या कशामुळे होता, मला एकदम आवडला होता की आज सर्वात वाईट अवस्था कोणाची असेल तर ती शेतकऱ्याची आहे. आपल्याला कळतं पण शेतकऱ्याला कळत नाही, ती त्याच्यात सर्वात वाईट अवस्था. प्रश्नावर लढायच्या ऐवजी, बांधाच्या लढाईवर लढायच्या ऐवजी, गावातल्या रस्त्यावरच्या प्रश्नावर लढायच्या ऐवजी, शेतीमालाच्या भावावर प्रश्नावर लढायच्या ऐवजी, शेतकऱ्यांना एक मजूर उपलब्ध नाही शेतामध्ये या प्रश्नावर लढायच्या ऐवजी आम्ही पुण्याची मेट्रो झाली तर त्याच्यावर टाळ्या वाजवतो, पण गावाला रस्ता नाही. आमच्या मालाला भाव नाही. गव्हाणे साहेब, भीमरावजी हत्ती अंबेरी साहेब, डग साहेब, विठ्ठल, परिहार, देशमुख आणि व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व सन्माननीय मंडळी, या अण्णासाहेब गव्हाणे प्रतिष्ठानचे सर्व कार्यकारी विश्वस्त मंडळ आणि समोर उपस्थित असलेले आपण सर्व अण्णासाहेब गव्हाणे यांच्यावर प्रेम करणारे, त्यांच्याविषयी आदर असणारे सर्व परभणीकर मित्रमंडळी, मित्रहो, अण्णासाहेब गव्हाणे हे शेतीमातीसाठी लढणारे नेते होते आणि त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त जर व्याख्यान घ्यायचं असेल
तर आपण त्याच विषयाशी संबंधित बोललं पाहिजे, व्याख्यान घेतलं पाहिजे असा या प्रतिष्ठानचे लोक माझ्याकडे आले तेव्हा विषय झाला आणि मग आम्ही हा विषय घेतला की शोध शेती संस्कृतीचा. विजयराव गव्हाणे साहेब जे बोलले तो या व्याख्यानाचा उत्तरार्ध असणार आहे आणि वेदा आधीपासून 5000 वर्षांचा शेतीचा इतिहास हा या व्याख्यानाचा मुख्य विषय असणार आहे.